तुमच्याकडे कोर्टामध्ये केस लढण्यासाठी पैसे नाहीत का? वकिलांची महागडी फी जर तुम्हाला परवडत नसेल तर अशा वेळी नेमकं काय करायचं? अशा वेळी तुम्हाला मोफत वकील मिळू शकतो आणि ते कसं ते आता सांगतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. भारतात गरीब व पात्र नागरिकांना मोफत कायदेशीर मदत दिली जाते. यासाठी नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी कार्यरत आहे. भारतीय संविधानाच्या कलम 39A नुसार आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही नागरिकाला कायदेशीर मदतीपासून वंचित ठेवता येते. याच उद्देशाने लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट 1987 लागू केला आहे. मग अशा महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे ही मोफत कायदेशीर सेवा नेमकी कुणाला मिळते? तर बघा, ही मोफत कायदेशीर मदत सर्व महिला, मुले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानवी तस्करी किंवा अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि तुरुंगात असणारे व्यक्ती यांना ही मोफत कायदेशीर सेवा दिली जाते. आता याच्यामध्ये मोफत काय काय मिळतं ते पाहूया. याच्यामध्ये आपल्यासाठी एक वकील मोफत काम करतात. संपूर्ण कोर्ट फी माफ केली जाते. अर्ज व कागदपत्रे संपूर्णपणे मोफत तयार करून दिले जातात. तसेच कायदेशीर सल्ला सुद्धा मोफत असतो. सोबतच आपली केस लोक अदालतीच्या माध्यमातून मिटवण्याची सुविधा सुद्धा आपल्याला उपलब्ध केली जाते. आता पाहूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे याच्यासाठी अर्ज कुठं करायचा? प्रक्रिया अगदी सोपी आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठेही फिरत बसण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या तालुका पातळीवर तालुका विधी सेवा किंवा जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच डालसा च्या कार्यालयामध्ये फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज मंजूर झाला की सरकार वकिलांच्या फी पासून कागदपत्रांचा सर्व खर्च मोफत करते. यासाठी लागणाऱ्या सर्व अधिकृत वेबसाईट आपल्याला कॅप्शनमध्ये मिळून जाते. त्यामुळे कोर्टाची पायरी चढायला आता पैशाची अडचण येणार नाही. अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.